हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके एम.कॉम भाग 2च्या विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण चॅप्टर नंबर 2 दॅट इज स्ट्रॅटेजिक फिनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच व्यूहरचनात्मक वित्तीय नियोजन या प्रकरणावर चर्चा करीत आहोत. आजचे आपले हे तिसरे लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण एस्टिमेटिंग फिनान्शियल रिक्वायरमेंट ऑफ फर्म म्हणजेच व्यवसाय संस्थेच्या वित्तीय गरजांचा अंदाज करणे याविषयी चर्चा करणार आहोत. जनरली ज्यावेळेस आपण फिनान्शियल प्लॅनिंगची प्रोसेस बघितली, त्या प्रोसेसमध्ये आपणास निश्चित झालेले आहे किंवा निदर्शनास आलेले आहे की इट इज अ स्टार्टिंग पॉईंट ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग. जनरली एस्टिमेटिंग ऑफ फिनान्शियल रिक्वायरमेंट इज द बेस ऑर स्टार्टिंग पॉईंट ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे फिनान्शियल प्लॅनिंगमध्ये सुरुवातच मुळात कशापासून होत असते? व्यवसाय संस्थेचे जे फिनान्शियल ऑब्जेक्टिव्ज आहेत, आफ्टर डिफायनिंग ऑब्जेक्टिव्ज निश्चित झाल्यानंतर जी फायनान्शियल रिक्वायरमेंट आहे ती फिनान्शियल रिक्वायरमेंट इथं काय केली जात असते? निश्चित केली जात असते. अँड आफ्टर फिनान्शियल रिक्वायरमेंट, एकदा भांडवली किंवा वित्तीय गरजांचा म्हणजे पैसा कशासाठी लागणार आहे त्याचा अंदाज आल्यानंतर जो फिनान्शियल मॅनेजर आहे त्याचे जे काय ॲक्शन प्लॅन्स आहेत किंवा ज्या पॉलिसीज आहेत, ज्या स्ट्रॅटेजीज आहेत रिगार्डिंग फायनान्स फंक्शन, तो काय करू शकतो? इथं तयार करू शकतो. त्यामुळं हे ज्या फिनान्शियल रिक्वायरमेंट आहेत म्हणजे वित्तीय गरजा नेमक्या कोणत्या आहेत, किती निधी लागू शकतो व्यवसाय संस्थेला कामकाज करीत असताना, त्या अनुषंगानं आपल्याला यामध्ये काय करायचे आहे? डिस्कशन, यामध्ये आपल्याला चर्चा करावयाची आहे. जनरली फायनान्स इज रिक्वायर्ड फॉर, आता निधी किंवा वित्त कशासाठी व्यवसाय संस्थेला लागतं, त्याची गरज का असते? फर्स्ट इज कमेन्समेंट ऑफ बिझनेस, म्हणजे व्यवसायाची सुरुवात किंवा व्यवसायाची स्थापना करीत असताना निधीची काय असते? आवश्यकता असते. सेकंड, डे टू डे ऑपरेशन्स. आफ्टर एस्टॅब्लिशमेंट ऑर आफ्टर स्टार्टिंग ऑफ बिझनेस, ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या काय होत असतात? बिगिन किंवा स्टार्ट होत असतात. टू ऑपरेट डे टू डे ॲक्टिव्हिटीज फायनान्स इज नीडेड. देन मॉडर्नायझेशन ऑफ ॲक्टिव्हिटीज. सो ॲक्टिव्हिटीज ज्या पारंपरिक पद्धतीनं केल्या जात असतील, इफ यू डुईंग ॲक्टिव्हिटीज ट्रेडिशनल बाय अप्लाइंग ट्रेडिशनल मेथड्स, जर पारंपरिक पद्धतीचा वापर करून जर ॲक्टिव्हिटी केल्या जात असतील तर अपकमिंग जो पिरियड आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये, त्यामध्ये मॉडर्नायझेशन म्हणजे आधुनिकीकरण करणं गरजेचं असतं. तर हे आधुनिकीकरण करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. देन एक्सपान्शन पर्पज. व्यवसाय स्टॅग्नंट नसतो, व्यवसाय स्थिर ठेवला जात नाही. स्थिर कोणत्या अर्थानं आहे? तर जी डायनॅमिक सिच्युएशन आहे, जी बदलती परिस्थिती असते, त्या बदलत्या परिस्थितीनुसार व्यवसाय संस्थेला स्वतःला बदलावं लागत असतं आणि त्यातून व्यवसाय संस्था स्वतःला काय करत असते? इथं विकसित करत असते. व्यवसाय संस्थेचं जे काय व्याप आहे तो व्याप काय केला जात असतो? इथं वाढवला जात असतो. तर टू एक्सपांड द बिझनेस ॲक्टिव्हिटीज फिनान्स इज नीडेड, म्हणजे व्यवसाय संस्थेचा जर विस्तार करावयाचा असेल, विस्ताराच्या ज्या काही योजना असतात त्या वेळेला निधीची आवश्यकता असते. देन डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच वैविध्यीकरण किंवा विविधता. सो विविधता किंवा व्हॉट इज मीन बाय डायव्हर्सिफिकेशन, व्यवसाय संस्थेचे जे काय वेगवेगळे क्षेत्रे आहेत. सपोज व्यवसाय संस्था आय टी सेक्टरमध्ये असेल तर आय टी सेक्टरमधले जे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज असतील त्या ॲक्टिव्हिटीज व्यवसाय संस्थेनं ॲक्सेप्ट करणं, त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करणं, त्याला ते काय म्हटलं जातं? डायव्हर्सिफिकेशन असं म्हटलं जातं. समजा व्यवसाय संस्था हे व्हेकल सेक्टरमध्ये असेल तर टू व्हीलर सेगमेंट असतो, 3 व्हीलर 4 व्हीलर सेगमेंट असतो किंवा मल्टी व्हीलर सेगमेंट या व्हेकल
इंडस्ट्रीमध्ये असतात. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे हे जे सेगमेंट आहेत, टू व्हीलर जर करत असेल तर टू व्हीलरकडून थ्री व्हीलरकडं टर्न होणं किंवा थ्री व्हीलरकडून फोर व्हीलरकडं टर्न होणं, त्यामधले जे काही नंबर ऑफ व्हरायटीज आहेत त्या नंबर ऑफ व्हरायटीज इथं इंट्रोड्यूस करणं, त्या अर्थानं काय म्हटलं जात असतं इथं विविधता किंवा डायव्हर्सिफिकेशन असं म्हटलं जात असतं. तर त्याच्यासाठी सुद्धा निधीची काय असते, आवश्यकता असते. रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज, व्यवसाय संस्थेला सतत काय करावं लागत असतं, संशोधन करावं लागत असतं. संशोधन म्हणजे बिझनेस ॲक्टिव्हिटी ज्या आहेत मार्केटमध्ये आपल्या बिझनेसच्या अनुषंगानं, आपल्या व्यवसायाच्या अनुषंगानं ज्या घडामोडी घडतात त्यातून व्यवसाय संस्थेवर काय परिणाम होऊ शकतो, आपल्या व्यवसाय संस्थेला मार्केटमध्ये कुठं संधी आहे, कुठं धोके आहेत आणि विकासाच्या संधी कोणत्या वेळेला उपलब्ध होऊ शकतात, हे जर फाइंड आउट करायचं असेल तर ही जी काय रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ही जी रिसर्चची ॲक्टिव्हिटी आहे ती रिसर्च ॲक्टिव्हिटी करावी लागत असते. आफ्टर कम्प्लिशन ऑफ रिसर्च ॲक्टिव्हिटी ऑर आफ्टर डुईंग रिसर्च ॲक्टिव्हिटी, म्हणजे रिसर्च ॲक्टिव्हिटीज करत असताना, म्हणजे संशोधन करत असताना आपल्या व्यवसाय संस्थेच्या अनुषंगानं ॲटोमॅटिक विकासाच्या ज्या जागा आहेत, विकासाच्या ज्या संधी आहेत त्या व्यवसायाच्या निदर्शनास येत असतात. त्यासाठी सुद्धा या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी कशाची गरज असते, इथं निधीची गरज असते. सो फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल एस्टिमेटिंग फिनान्शियल रिक्वायरमेंट. तर वित्तीय गरजांचा अंदाज करीत असताना कोणत्या घटकांचा विचार करावा लागतो त्याची आपण या ठिकाणी चर्चा करूया. सो फर्स्ट फॅक्टर इज प्रमोशन एक्सपेन्सेस, म्हणजेच संयोजन खर्च. सो व्हॉट इज मीन बाय प्रमोशन एक्सपेन्सेस? जनरली इट इज कॉल्ड ॲज प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. जनरली it is a expenditures which is incurred at the time of inception of business. that is, थोडक्यात काय आहे की व्यवसाय संस्था स्थापन करीत असताना जो खर्च येत असतो त्याला ते काय म्हटलं जातं, प्रमोशन एक्सपेन्सेस असं म्हटलं जात असतं. जे प्रमोटर्स असतात, म्हणजे ज्यांच्या डोक्यामध्ये बिझनेस आयडिया येत असते, ती बिझनेस आयडिया प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करणारा जो व्यक्तिसमूह आहे त्याला इथं काय म्हटलं जातं, प्रमोटर असं म्हटलं जात असतं. त्यांच्याकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी, स्थापन करण्यासाठी जो खर्च होत असतो त्याला प्रमोशन किंवा संयोजन खर्च असं म्हटलं जात असतं. यामध्ये रजिस्ट्रेशन खर्च एक्सपेन्सेस असतो किंवा जे कॅपिटल रेझिंग आहे, भांडवल उभारणीचा खर्च असतो, ज्या वेगवेगळ्या परवानग्या आहेत, लायसन्स असतील, परमिशन्स असतील, त्या इथं घ्याव्या लागत असतात. या सगळ्यांचा समावेश इथं प्रमोशन एक्सपेन्सेसमध्ये होत असतो. जनरली हा खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, हा खर्च राईट ऑफ करायचा असतो. त्यामुळं हा एक डेड एक्सपेंडिचर आहे. त्यामुळं हा खर्च सुरुवातीला काय करावा लागत असतो, विचारात घ्यावा लागत असतो. व्यवसाय सुरू झाल्यानंतर जो प्रॉफिट होत असतो त्या प्रॉफिटमधून हा खर्च रिकवर करावा लागत असतो. म्हणजेच तो खर्च काय केला जातो, राईट ऑफ केला जात असतो. जनरली याला आपण एक शब्द वापरतो ज्यावेळेस आपण बॅलन्स शीट वगैरे तयार करत असतो, मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस. त्या हेड अंतर्गत आपण हा खर्च काय करत असतो, बॅलन्स शीटमध्ये दाखवत असतो. सो फर्स्ट फॅक्टर प्रमोशन एक्सपेन्सेस विचारात घ्यावा लागत असतो. सेकंड फॅक्टर इज कॅपिटल रेझिंग एक्सपेन्सेस. सो देर आर नंबर ऑफ सोर्सेस टू रेज कॅपिटल, म्हणजे भांडवल उभारण्यासाठी नंबर ऑफ सोर्सेस आहेत. That is, source means number of instruments. Generally, these are the equity shares, preference shares, debentures, bonds, as well as banks, financial institution. These are the ways or these are the source available to raise capital. म्हणजे भांडवल उभारण्यासाठी हे सगळे काय सोर्स आहेत. प्रत्येक सोर्स ज्यावेळेस तुम्ही तर सिलेक्ट करता, while choosing particular source, दिस सोर्स हॅज अ एक्सपेन्सेस. त्या प्रत्येक सोर्सवर तुम्हाला खर्च करावा लागतो. सपोज इफ वी सिलेक्ट इक्विटी शेअर्स फॉर रेझिंग कॅपिटल, म्हणजे जर कॅपिटल रेज करण्यासाठी इक्विटी शेअर्स हा सोर्स जर तुम्ही यूज करणार असाल, सो इक्विटी शेअर्स इश्यू
करीत असताना म्हणजे त्याची विक्री करण्यासाठी काय करावा लागतो, खर्च करावा लागत असतो. कंपनीचे इक्विटी शेअर रजिस्टर करणे, जो बँकर्स आहे तो बँकर अपॉइंट करणे, जे अंडर रायटर्स आहेत ते अंडर रायटर्स अपॉइंट करणे, त्यांना इथं कमिशन द्यावं लागत असतं. प्लस हा जो इक्विटी शेअर आहे तो स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करणे, इक्विटी शेअर इश्यूची जी ॲडव्हर्टिजमेंट आहे, जाहिरात करणे, हा सगळा कॅपिटल रेझिंग एक्सपेन्सेस आहे. हा डेड एक्सपेन्सेस आहे, तो सुद्धा राईट करावा लागत असतो, राईटअप करावा लागत असतो. त्यामुळे याचा फिनान्स रिक्वायरमेंट करत असताना, फिनान्शियल रिक्वायरमेंट निश्चित करत असताना विचार करावा लागतो. नेक्स्ट, लोन रिफंड शेड्यूल. जे कॅपिटल थ्रू लोन जर रेज केलेलं असेल, सो लोन हॅज टू बी रिपेबल ॲट अ पर्टिक्युलर ड्युरेशन ऑर ॲट अ पर्टिक्युलर टाईम. एका विशिष्ट वेळेला हे जे लोन आहे विथ इंटरेस्ट पेड करावं लागत असतं. सो आफ्टर कन्सिडरिंग द रिफंड पिरियड, फिनान्शियल रिक्वायरमेंट काय केल्या जात असतात, तिथं निश्चित केल्या जात असतात. बिकॉज हे नेमकं असं का करावं लागत असतं, तर जनरली ॲट द टाईम ऑफ रिपेमेंट ऑफ लोन लिक्विडिटी असणं गरजेचं असतं. कारण कर्जाचा हप्ता द्यावा लागत असतो. तो हप्ता पेड करण्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे, किती निधी लागेल याचा अंदाज घेणं गरजेचं असतं. जर ॲट द टाईम ऑफ ड्यू डेट ऑफ लोनच्या ड्यू डेटला जर तुम्ही ते लोन पेड करू शकला नाही, ॲटोमॅटिकली क्रेडिट वर्दिनेस जी पतक्षमता आहे व्यवसायाची, त्या पतक्षमतेला काय होऊ शकते, इथं बाधा पोहोचू शकते. सो while estimating the financial requirement, loan refund period is to be considered. Then liquidity, it is a most important point while estimating the financial requirement. So what is mean by liquidity? Generally it is a financial capacity of the business to pay its obligation or its liability on due date. ड्यू डेटला म्हणजे देय तारखेला व्यवसाय संस्था आपली देणी जर देऊ शकत असेल, अशी जर व्यवसाय संस्थेची वित्तीय स्थिती असेल, तर जनरली त्या व्यवसाय संस्थेला किंवा ती जी सिच्युएशन आहे त्याला इथं काय म्हटलं जातं, लिक्विडिटीचा अर्थ काय की ज्यावेळेस देणी तर निर्माण होत असतात, तर तरलता म्हणजे काय की ज्यावेळेस इथं देणी निर्माण होत असतात ती देणी तुम्ही देऊ शकला पाहिजे एवढी कॅश, एवढ्या लिक्विड असेट व्यवसाय संस्थेमध्ये उपलब्ध असणं गरजेचं असतं. सो व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ लिक्विडिटी, म्हणजे किती देणी कोणत्या कोणत्या वेळेला इथं क्रिएट होतात त्याचा यामध्ये अंदाज करावा लागत असतो. त्या वेळेला ती देणी देता येतील एवढा निधी व्यवसाय संस्थेमध्ये असणं गरजेचं असतं. त्यामुळं हा एक लिक्विडिटी पॉईंट मुद्दा व्यवसाय संस्थेला कॅपिटल रिक्वायरमेंटच्या अनुषंगानं विचारात घ्यावा लागत असतो. देन इंटरेस्ट रेट हा एक फॅक्टर महत्त्वाचा आहे. देर आर नंबर ऑफ सोर्सेस टू रेज कॅपिटल. वेगवेगळे सोर्स आहेत कॅपिटलचे, त्यापैकी ओन सोर्स आहे ॲज वेल ॲज लोन सोर्स आहे. इफ यू रेज कॅपिटल बाय युजिंग लोन सोर्सेस, जे कर्जाऊ मार्ग आहेत कॅपिटल रेजिंगचे, त्याला काय द्यावं लागणार आहे, तुम्हाला व्याज द्यावं लागणार आहे. सो इंटरेस्ट इज द फिनान्शियल बर्डन. हे एक प्रकारचं वित्तीय काय असतं, एक दडपण किंवा दबाव असतो विच अफेक्ट्स ऑन प्रॉफिट, आणि याचा डायरेक्ट परिणाम कशावर होत असतो, प्रॉफिटवर होत असतो. सो हा जो इंटरेस्ट रेट आहे, आपण जे कर्ज घेत आहोत म्हणजे व्यवसाय संस्था जी कर्ज घेत आहे त्याचे जे व्याजाचे दर आहेत, ते व्याजाचे दर फॅक्टर्स म्हणून इथं विचारात घ्यावे लागत असतात. निधी उपलब्ध होतो आहे म्हणून तो ॲक्सेप्ट करणं हे अविचारी काम होऊ शकतं. कारण जर फिनान्शियल बर्डन वाढत गेलं व्याजाच्या स्वरूपातलं, ॲटोमॅटिकली लिक्विडिटीवर त्याचा ॲडवर्स इफेक्ट होतो, ॲज वेल ॲज जी प्रॉफिटेबिलिटी आहे त्या प्रॉफिटेबिलिटीवर ॲडवर्स इफेक्ट होतो. आणि जर तुम्ही पेमेंट करू शकला नाही तर ॲटोमॅटिकली जो क्रेडिट वर्दिनेस आहे, तुमची जी पतक्षमता आहे, मार्केटमधलं जे तुमचं क्रेडिट आहे म्हणजे व्यवसाय संस्थेचं जे क्रेडिट आहे ते ॲटोमॅटिक काय होऊ शकते, तर खराब होऊ शकतं. त्यामुळं इंटरेस्ट रेट्स जे आहेत त्याचा पण यामध्ये विचार करावा लागतो. जे प्रिव्हेलिंग इंटरेस्ट रेट आहेत त्याचा यामध्ये विचार करावा लागतो.
Then need of fixed capital. So what is the how much amount required to फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड असेट, म्हणजे फिक्स्ड असेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किती अमाऊंट लागणार आहे ते यामध्ये विचारात घ्यावं लागत असतं. जे प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, यांच्या थ्रू कोणत्या कोणत्या असेट्स लागू शकतात याचा इथं अंदाज घेऊन ती रिक्वायरमेंट जी आहे फिक्स्ड कॅपिटलची ती विचारात घ्यावी लागत असते. कारण फिक्स्ड कॅपिटल नावामध्येच आहे की हे स्थिर भांडवल आहे. आफ्टर इन्व्हेस्टिंग द अमाऊंट इन फिक्स्ड कॅपिटल, एकदा जर फिक्स्ड कॅपिटलमध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट केली ही टोटली लाँग टर्मसाठी काय होत असते, दीर्घकालीसाठी तर ब्लॉक होत असते. त्यामुळं फार काळजीपूर्वक हा जो स्थिर भांडवलाचा अंदाज आहे, किती स्थावर मालमत्ता व्यवसाय संस्थेमध्ये आवश्यक आहेत त्याचा विचार करून फायनान्सची जी रिक्वायरमेंट आहे ती काय करावं लागत असते तर निर्धारित करावी लागत असते. देन नीड ऑफ करंट असेट. जनरली जे डे टू डे ऑपरेशन्स आहेत या डे टू डे ऑपरेशन्समधून या करंट असेट्स काय होत असतात, क्रिएट होत असतात आणि एक स्पेसिफिक अमाऊंट या करंट असेटमध्ये कायमस्वरूपी काय होत असते तर ब्लॉक होत असते. जनरली याच्यासाठी एक शब्द वापरला जातो, त्याला काय म्हटलं जातं, वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणजे स्टॉक एक मेंटेन करावा लागत असतो. काही स्टॉक उधारीवर म्हणजे डेटर्स बिल्स रिसेबल्समध्ये काही अमाऊंट येतं कायमस्वरूपी तुमचे काय होत असते तर ब्लॉक होत असते. सो हाऊ मच अमाऊंट टू बी ब्लॉक्ड ऑर रिक्वायर्ड टू मेंटेन दी करंट असेट, त्या करंट असेट म्हणून किती अमाऊंट इथं ब्लॉक होणार आहे कायमस्वरूपी त्याचा यामध्ये विचार करावा लागत असतो. देन डेव्हलपमेंट ऑर मॉडर्नायझेशन एक्सपेन्सेस. व्यवसाय संस्था जसजशी ऑपरेट होत जात असते, व्यवसाय संस्था जसजशी जुनी होते तसतसं व्यवसाय संस्थेला स्वतःचा व्याप वाढवावा लागतो. जे मॉडर्नायझेशन आहेत, जे काय बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस होत असतात ते ॲक्सेप्ट करावं लागत असतात. आणि जनरली हे चेंजेस हे कशाच्या स्वरूपात असतात, मॉडर्नायझेशनच्याच स्वरूपात असतात. म्हणजे आधुनिकीकरणच व्यवसाय संस्थेला काय करावं लागत असतं, अवलंबावं किंवा ॲक्सेप्ट करावं लागत असतं. सो हाऊ मच अमाऊंट टू बी रिक्वायर्ड टू अपडेट ऑर मॉडर्नाइज द बिझनेस ऑर बिझनेस ॲक्टिव्हिटीज हा फॅक्टर पण यामध्ये काय करावा लागतो, विचारात घ्यावा लागत असतो. देन रिस्क इन कॅपिटल इन्स्ट्रुमेंट. सो नंबर ऑफ कॅपिटल रेझिंग इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत. आपण हे कॅपिटल रेझिंगमध्ये बघितलं आहे की इक्विटी शेअर्स आहेत, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स वगैरे वगैरे. हे जे कॅपिटल इन्स्ट्रुमेंट आहेत, ईच कॅपिटल इन्स्ट्रुमेंट हॅज इट्स ओन रिस्क. प्रत्येक कॅपिटल इन्स्ट्रुमेंटची एक ओन रिस्क असते. सपोज आपण जर इक्विटी शेअर इश्यू करत असेल तर यामध्ये रिस्क काय की डिव्हिडंड वेळच्या वेळेला दिला गेला पाहिजे, वाढीव दरानं डिव्हिडंड दिला गेला पाहिजे. जर डिव्हिडंड दिला जात नसेल तर ॲटोमॅटिकली शेअरच्या मार्केटमधल्या व्हॅल्यू कमी होत असतात. वेल्थ जी आहे शेअर होल्डरची ती कमी होत असते. त्यामुळं ॲटोमॅटिकली जो विश्वास आहे भागधारकांचा व्यवसाय संस्थेवरचा तो कुठंतरी काय होऊ शकतो, इथं कमी होऊ शकतो. सपोज डिबेंचर इश्यू केले असतील तर रिस्क त्यामध्ये काय की इंटरेस्ट बर्डन हे पे करावं लागत असतं. जर वेळच्या वेळेला ते पेमेंट झालेलं नसेल कर्जाचं तर ॲटोमॅटिकली त्यामध्ये काय असते, इथं रिस्कही असते. सो कॅपिटल इन्स्ट्रुमेंट चूज करत असताना किंवा फिनान्शियल रिक्वायरमेंट इथं निश्चित करत असताना ज्या रिस्क आहेत प्रत्येक इन्स्ट्रुमेंटमधल्या त्या रिस्कसुद्धा इथं विचारात घ्याव्या लागत असतात. सरप्लस ऑर रिझर्व्ह फंड निडेड. अधिक निधीची गरज. काही वेळेला परिस्थिती अशी असते की एक सरप्लस कॅपिटल व्यवसाय संस्थेकडे कायमस्वरूपी असणं गरजेचं असतं. अशा सिच्युएशन्स निर्माण होत असतात की त्या सिच्युएशनला म्हणजे जनरली काय की मार्केट डायनॅमिक असते, इकॉनॉमी डायनॅमिक असते, सतत चेंजेस होत असतात, कधीकधी संधी निर्माण होत असतात. मग अशा वेळेला ती संधी जर एनकॅश करायची असेल, कॅच करायची असेल तर तुमच्याकडे एक विशिष्ट अशी अमाऊंट भांडवलाची उपलब्ध असणं गरजेचं आहे. जर भांडवल उपलब्ध नसेल तर नवीन कॅपिटल रेज करण्याची म्हणजे भांडवल उभारण्याची प्रोसेस करावी लागेल, त्यामध्ये वेळ जाऊ शकतो. तोपर्यंत ती संधी कॅच करणं राहून जाऊ शकतं, ती संधी तुमच्या हातातून जाऊ शकते. म्हणून एक स्पेसिफिक अमाऊंट सरप्लस म्हणून, कॅपिटल सरप्लस म्हणून, एक भांडवल म्हणून किती मेंटेन करणं गरजेचं आहे ते सुद्धा इथं व्यवसाय संस्थेने विचारात घ्यावं लागत असतं. शेवटी भांडवल आहे ते
त्याच्यावर व्याज द्यावं लागणार आहे, त्याच्यावर परतावा द्यावा लागणार आहे. त्यामुळं हे सरप्लस किती मेंटेन करायचं, किती चान्सेस आहेत याचा विचार करून ह्या सरप्लसची म्हणजे अधिकच्या भांडवलाची किती आवश्यकता असेल आणि ते कायमस्वरूपी कसं मेंटेन करायचं, किती मेंटेन करावं लागेल, हा यामध्ये पण विचार करावा लागतो. अनएक्सपेक्टेड चेंजेस म्हणजे अनपेक्षित बदल आहेत. मार्केट डायनामिक असतं, बिझनेसच्या अनुषंगानं फॅक्टर्स जे आहेत, सिच्युएशन जे आहे, मार्केट सिच्युएशन कधी पॉझिटिव्ह असू शकतं, कधी निगेटिव्ह असू शकते. तर अशा सिच्युएशनमध्ये तुमची जी फिनान्शियल रिक्वायरमेंट आहे, फिनान्शियल जी नीड आहे, गरज किती असेल अशा वेळेला, ती पण यामध्ये काय करावं लागत असते, विचारात घ्यावी लागत असते. सेल्स फोरकास्टिंग एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की विक्रीचा अंदाज. विक्रीमधून हे विक्रीचं स्वरूप कसं असतं किंवा विक्रीचा परिणाम काय होत असतो की जनरली सेल्स जनरेट कॅश. ज्यावेळेस इथं विक्री होत असते ॲटोमॅटिकली त्याचं रूपांतर कशामध्ये होत असतं, कॅशमध्ये होत असतं. आणि याचा परिणाम कशावर होत असतो, तुमच्या ज्या करंट असेट्स आहेत किंवा व्यवसाय संस्थेची जी लिक्विडिटीची पोझिशन आहे त्याच्यावर याचा काय होत असतो, परिणाम होत असतो. त्यामुळं व्यवसाय संस्थेची विक्री किती होईल, त्यामध्ये कोणत्या दरानं, किती दरानं वाढ होईल, त्यामध्ये रोख विक्री किती असेल, उधारीवरची विक्री किती असेल, डिस्काउंट किती द्यावा लागेल, यातून कॅश काय होत असते इथं जनरेट होत असते किंवा करंट असेट्स यामध्ये काय होत असतात इथं क्रिएट होत असतात. त्यावरूनसुद्धा इथं फिनान्शियल रिक्वायरमेंट आपण काय करू शकतो, इथं निर्धारित करू शकतो. देन रिफंड शेड्यूल ऑफ लोन, कर्ज परतफेडीचे वेळापत्रक. जर कर्ज घेतलेलं असेल, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, बँका, गव्हर्नमेंट ॲटसेट्रा यांच्याकडून जर कर्ज घेतलेलं असेल तर ड्यू डेटला त्यांचे जे इन्स्टॉलमेंट्स आहेत विथ इंटरेस्ट पेड करावे लागत असतात. सो इन्स्टॉलमेंट ॲज वेल ॲज इंटरेस्ट ही काय आहे, एक प्रकारचं फिनान्शियल प्रेशर बर्डन आहे, फिनान्शियल ऑब्लिगेशन आहे. ते ऑब्लिगेशन कोणत्या कोणत्या तारखेला इन फ्युचर, मंथली असेल, 3 मंथली असेल, इयरली असेल, ते जे फिनान्शियल ऑब्लिगेशन आहे ते व्यवसाय संस्थेला काय करावं लागतं, पे करावं लागत असतं. सो हे जे रिफंड शेड्यूल आहे, आफ्टर कन्सिडरिंग द रिफंड शेड्यूल ऑफ लोन, फिनान्शियल रिक्वायरमेंट तुम्ही काय करू शकता, त्या लोनची रिक्वायरमेंट, रिफंडची रिक्वायरमेंट म्हणजे किती पेमेंट करायचं आहे ते रिक्वायरमेंट यामध्ये विचारात घेऊनच टोटल जो फायनान्स व्यवसाय संस्थेला लागेल, निधीची आवश्यकता असेल, ते यामध्ये तुम्ही काय करू शकता, इथं निश्चित करू शकता. सो दीज आर द फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड while estimating the financial requirement of the firm.